नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी घटक आणि ड सार्वत्रिक सर्व सेवने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 1773 जागेची तुम्हाला या ठिकाणी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो 65 शहरातील जी रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत. या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट नोटीस आलेले आहेत, त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तुम्ही ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत घटक आणि ड सर्वाधिक रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठाणे महानगरपालिका स्थापन घटक आणि ड यामध्ये रिक्त पदांची या ठिकाणी सर्व सेवेच्या कोट्यातून पदभरती असणार आहे. यामध्ये ही जाहिरात मित्रांनो प्रशासकीय सेवा, लेखा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण, सार्वजनिक व आरोग्य सेवा यांची पदभरती तुम्हाला असणार आहेत. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघितल्या तर गट ड आणि ड सर्वात यामध्ये मित्रांनो तुम्हाला घटक आणि ड सर्वात पोस्ट असणार आहे. 1773 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 12/8/2025 पासून ते 2/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला thanecity.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी कोणती पोस्ट आहेत, पदनाम कोणता आहे, पे स्केल आणि एकूण जागा किती आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो संवर्ग आहेत, यामध्ये प्रशासकीय सेवा घटक आहेत, यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक 29,292 300 दरम्यान पे स्केल एकूण 2 जागा असणार आहेत. त्याचबरोबर त्याच पोस्टमध्ये लिपिक तथा टंकलेखन असणार आहेत. S6 मध्ये 19,963 200 दरम्यान पे स्केल एकूण 53 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट लेखा सेवा लेखा लिपिकसाठी S6 मध्ये पे स्केल असणार आहे. 19,963 200 दरम्यान एकूण 32 जागा असणार आहेत. पुढच्या असतात तांत्रिक विभागाच्या यामध्ये मित्रांनो कनिष्ठ अभियंता नागरिक यामध्ये S15 मध्ये पे स्केल असणार आहेत. 41,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 24 जागा असणार आहेत. त्याचबरोबर तांत्रिक सेवा घटक यासाठी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ॲटो यासाठी S15 मध्ये पे स्केल असणार 41,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 16 जागा. पुढची पोस्ट तांत्रिक घटकामधील कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी S15 मध्ये पे स्केल 41,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 4 जागा. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला घटकाची कनिष्ठ अभियंता ग्रेड सेकंड याची S14 मध्ये पे स्केल असणार आहेत. 38,600 ते 1,22,800 दरम्यान एकूण 63 जागी पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला घटकाची जायचं नाही प्रदूषण निरीक्षक S10 मध्ये पे स्केल असणार आहेत. 31,200 ते 92,300 दरम्यान एकूण 1 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत अग्निशमन सेवा घटक ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला अग्निशमन केंद्राचे अधिकारी S10 मध्ये पे स्केल असणार आहेत. पे स्केल 29,292 300 दरम्यान एकूण 13 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला अग्निशमन सेवा घटक यासाठी अग्निशमन चालक असणार S7 मध्ये पे स्केल असणार आहेत. 21,700 ते 69,100 दरम्यान 207 जागांची पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहे अग्निशमन घटक फायरमन पोस्ट असणार आहेत. S5 मध्ये पे स्केल असणार आहेत. 18,000 ते 56,900 दरम्यान पे स्केल असणार आहेत. 381 जागांची तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत ज्या निमसेवा वैद्यकीय घटक असणार आहेत त्यामध्ये वासा उपचार तज्ञ जिद्दशाह S13 मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,400 दरम्यान एकूण 1 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत मानसोपचार तज्ञ जिद्दशाह यासाठी S13 मध्ये पे स्केल असणार आहेत. 35,400 ते 1,12,400 दरम्यान एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहेत परिचारिका जिद्दशाहसाठी S13 मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,400 दरम्यान एकूण 3 जागांची तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो विशेष शिक्षक अस्थिव्यंगा S10 मध्ये पे स्केल असणार आहेत. 19,200 ते 92,300 दरम्यान एकूण 5 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक ज्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणला S8 मध्ये पे स्केल असणार आहेत. यामध्ये 25,500 ते 81 दरम्यान पे स्केल असणार आहेत. एकूण 5 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला गट ड सर्वातील पोस्ट असणार वैद्यकीयमध्ये डायटिशियन या ठिकाणी तुम्हाला S14 मध्ये पे स्केल 38,600 ते 1,62,800 दरम्यान एकूण 2 जागा असणार आहेत. पुढच्या ज्या पोस्ट असणार मित्रांनो तुम्हाला निम्न वैद्यकीय सेवा घटक पोस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर S14 मध्ये 38,600 दरम्यान 38,600 ते 1,62,800 दरम्यान एकूण 3 जागा असणार आहेत. फिजिओथेरपिस्ट यासाठी मित्रांनो तुम्हाला S14 मध्ये पे स्केल असणार आहे 38,600 ते 1,62,800 दरम्यान एकूण 3 जागा 2 जागा. पुढची पोस्ट आहेत सायकोलॉजिस्ट काउन्सिलर ह्यासाठी मित्रांनो S14 मध्ये असणार आहेत. पे स्केल 38,600 ते 1,62,800 दरम्यान एकूण 3 जागा. पब्लिक हेल्थ PHN यासाठी 14 मध्ये पे स्केल 38,600 ते 1,12,800 दरम्यान एकूण 4 जागा.
त्याचबरोबर वैद्यकीय समाजसेवक S14मध्ये पे स्केल 38,600 ते 1,12,000 एकूण 4 जागा. क्षयकिरण तंत्रज्ञ S13मध्ये असणार आहे 35,400 ते 1,12,400 एकूण 8 जागा. मिडवाईफ परिचारिका आणि स्टाफ नर्स ह्यासाठी X13मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,400 दरम्यान सर्वाधिक 457 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत मेमोग्राफी टेक्निशियन S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 एकूण 2 जागा. एंडोस्कॉपी टेक्निशियनसाठी S13मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,000 एकूण 2 जागा. पुढची पोस्ट आहे ॲडोमेट टेक्निशियन ह्यासाठी एकूण 13 जागा. S13मध्ये पे स्केल असणार आहेत 38,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ह्यासाठी S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 एकूण 2 जागी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे सिटी स्कॅन तंत्रज्ञ यासाठी S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 एकूण जागा. अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 एकूण 2 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे ECG टेक्निशियन यासाठी मित्रांनो तुम्हाला S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 पे स्केल असणार आहेत एकूण जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे ब्लड अँड टेक्निशियन यासाठी S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 एकूण 10 जागा. पुढची पोस्ट आहे तुम्हाला स्विच थेरपिस्ट यासाठी S13मध्ये पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,000 एकूण 2 जागा. चाइल्ड सायकोलॉजिस्ट ह्यासाठी S13मध्ये पे स्केल असणार मित्रांनो 35,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. त्याचबरोबर पुढचा जो प्रोस्टेट ऑर्थोटिक टेक्निशियन S13मध्ये 35,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. पुढची गोष्ट ECG टेक्निशियन ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला S13मध्ये पे स्केल असणार आहे 35,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर यासाठी S13मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहे फिजिओथेरपिस्ट यासाठी S13मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहे क्युरेट ऑफ म्युझियम यासाठी S13मध्ये पे स्केल 35,400 ते 1,12,000 एकूण 3 जागी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी S10मध्ये पे स्केल 29,292 दरम्यान एकूण 36 जागा असणार आहेत. त्याचबरोबर ॲक्युपेशनल थेरपिस्ट यासाठी S10मध्ये पे स्केल 29,292 दरम्यान पे स्केल एकूण 2 जागा तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे पालमेर लॅब टेक्निशियन एकूण S10मध्ये पे स्केल 29,292 दरम्यान एकूण 1 जागा पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहे ॲप्लॉथिमिक असिस्टंट ह्यासाठी S10मध्ये पे स्केल असणार आहे 29,292 दरम्यान एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहे डेप्युटी लायब्ररीयन S10मध्ये पे स्केल असणार आहेत 29,292 दरम्यान पोस्ट एकूण 1 जागा. आणि पुढची आहे तो या ठिकाणी लायब्ररी असिस्टंट यासाठी मित्रांनो तुम्हाला S10मध्ये पे स्केल 29,263 दरम्यान आणि एकूण 1 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पोस्ट आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय शिक्षण गट क संबंधित पोस्ट असणार. आर्टिस्ट पोस्ट आहे S10मध्ये पे स्केल 29,292 दरम्यान एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहेत ग्रंथालय सहाय्यक S10मध्ये पे स्केल असणार 29,292 दरम्यान एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहे क्षयकिरण ह्यासाठी मित्रांनो S8मध्ये पे स्केल 25,500 ते 81,100 एकूण 8 जागा. पुढची पोस्ट आहेत मल्टीपर्पज वर्कर बौद्धिक आरोग्य कर्मचारी S8मध्ये 25,500 ते 81 एकूण 33 जागा. काय स्टॅटिस्टिशियन ह्यासाठी पोस्ट असणार S8मध्ये 25,500 ते 81 एकूण 1 जागा. ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन यासाठी S8मध्ये पे स्केल असणार आहेत 25,581 एकूण 2 जागा. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला S7मध्ये पे स्केल 21,700 ते 69,100 एकूण 3 जागा. मेडिकल रेकॉर्ड कीपर S6मध्ये पे स्केल असणार आहे 19,963 दरम्यान एकूण 3 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन यासाठी मित्रांनो तुम्हाला पुढची पोस्ट आहे प्रसविका ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला S6मध्ये पे स्केल 19,963 दरम्यान पे स्केल एकूण मित्रांनो तुम्हाला 117 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला S6मध्ये पे स्केल असणार आहेत 29,963 एकूण 60 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे लेप्रेसी असिस्टंट ह्यासाठी मित्रांनो S5मध्ये पे स्केल असणार आहेत 18,000 ते 56,600 दरम्यान 56,900 दरम्यान एकूण 1 जागा असणार आहेत. वॉर्ड शस्त्रक्रिया सहाय्यक ह्यासाठी S5मध्ये पे स्केल असणार 18 ते 56,900 दरम्यान एकूण 25 जागा. वॉर्ड बॉय असणार आहेत S1मध्ये तुम्हाला 15,000 ते 47,700 दरम्यान एकूण 37 जागा. दवाखाना आया असणार आहेत S1मध्ये 15,000 ते 47,700 दरम्यान एकूण 48 जागा. लॅबोरेटरी अटेंडंट असणार आहेत S1मध्ये 15 ते 47,700 दरम्यान एकूण 2 जागा.
पोस्ट मास्टर अटेंडंट यासाठी मित्रांनो एकच जागा, 15 ते 47,600 एकूण 4 जागा. त्याचबरोबर मेरोचिट असिस्टंट यासाठी S1 मध्ये पे स्केल 15 ते 47,600 एकूण 6 जागा. अटेंडंट असणार आहे मित्रांनो तुम्हाला S1 मध्ये पोस्ट 15,000 ते 47,600 एकूण 28 जागा. आणि पुढची पोस्ट आहेत नावी बार्बर या पदासाठी S1 मध्ये पे स्केल असणार आहे 15,000 ते 47,600 एकूण 2 जागा. अशा मित्रांनो एकूण बघितल्या तर 65 संवर्गातील पोस्ट असणार आहेत. 1,773 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये टीप आहेत. अधिक संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आले लिपिक टंकलेखन 7 पदे, अग्निशामक फायरमन 2 पदे, चालक यंत्रचालक 1 पदे आणि वॉर्डबॉय 2 पदे. या ठिकाणी एकूण 12 पदे ही अनुसूचित जातीसाठी विशिष्ट कॅटेगरीमध्ये असणार आहेत. यामध्ये मित्रांनो या जागा जर बघितल्या तर मित्रांनो एकूण जागा असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला आरक्षण सुद्धा असणार आहेत, जसं की कास्ट आरक्षण असणार आहेत, SC आरक्षण, ST आरक्षण, VJNT, NTP, NTC, SBC, OBC, EWS, SCBC आणि ओपनचं आरक्षण असणार आहेत. त्याचबरोबर गट क ची स्वर्गातील पोस्ट आहेत, त्यामुळे सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली पदवीधर, दिव्यांग आणि अनाथ असे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यामध्ये वेळापत्रक असणार आहेत. तुम्हाला हा फॉर्म 12 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत भरायचा आहे. त्याचबरोबर पेमेंट सुद्धा 2 सप्टेंबर रोजी भरायचा आहे. त्याचबरोबर एक्झामचे हॉल तिकीट एक्झामचे 7 दिवस आधी येणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे दिनांक किंवा इतर संबंधित या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क असणार, ओपनची 1,000 रुपये फी आणि कास्टची 900 रुपये तुम्हाला फी असणार आहे. ही फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला www.thanecity.g.in या वेबसाईटवर तुम्हाला असणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो एक शॉर्ट नोटीस ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये गट क आणि ड संवर्गातील जी पदभरती आहेत त्या संदर्भात मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.